हॅलो फ्रेंड्स, युनिक कॉमर्स अकॅडमीच्या ऑनलाईन लेक्चरमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, आपण आजच्या व्हिडिओमध्ये आपला जो विषय आहे, विषय अर्थशास्त्र मीन्स इकॉनॉमिक्स, यामधील मुलांना आपलं जे प्रकरण क्रमांक 2 आहे, उपयोगिता विश्लेषण, या प्रकरणामधील मुलांना आपण पुढच्या पॉइंटला सुरुवात करत आहोत. आपल्या पुढच्या पॉइंटचं नाव आहे घटत्या सीमांत उपयोगिता सिद्धांतावरील टीका. हा पॉइंट मुलांना आपण आजच्या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत. पण त्याआधी मुलांना तुम्हाला एक छोटीशी विनंती आहे, तुम्ही जर चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला आधी बघता येईल. तुमची जर्नी 11वी पासून तर एमकॉम पर्यंत अशीच सुरू राहणार आहे. आणि मुलांना आपण मागील व्हिडिओमधील घटत्या सीमांत उपयोगिता सिद्धांताचे अपवाद होते ते आपण समजून घेतले होते. तो व्हिडिओ तुम्ही बघितला नसेल तर त्या व्हिडिओची लिंक तुम्हाला ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली जाणार आहे. तसेच तुम्ही या व्हिडिओच्या वरती आय बटन क्लिक करून तो व्हिडिओ बघू शकतात. आणि मुलांनो, आता आपण आपला जो पुढचा इम्पॉर्टंट पार्ट आहे, घटत्या सीमांत उपयोगिता सिद्धांतावरील टीका. आता मुलांनो, तुम्हाला पहिले सगळ्यात महत्वाचं घटत्या सीमांत उपयोगिता सिद्धांताचं नियम माहित पाहिजे, त्याचं विधान माहित पाहिजे. ते विधान मुलांनो आपण आता समजून घेऊया. ते विधान आपल्याला काय सांगतं? वस्तूच्या साठ्यात वाढ होत गेल्यास त्यापासून मिळणारं अतिरिक्त समाधान कमी होत जातं. म्हणजे म्हणून जसं तुमच्या वस्तू साठ्यात वाढ होते, तसं तुमचं मिळणारं समाधान कमी होतं. परंतु मुलांनो, आता टीका या सिद्धांतावरील त्याच्यावर मुलांनो गृहीतके आहेत, अपवाद आहे. मग गृहीतके मांडल्यानंतर त्याच्यावर कोणतरी टीका करतं. म्हणजे इतर शास्त्रज्ञ हा सिद्धांत, त्या पर्टिक्युलर ज्या शास्त्रज्ञ हा सिद्धांत मांडला, हा असा नाही, हा तसाच आहे असं सांगत असतात. म्हणजे ते टीका करत असतात. यांनी केलेलं हे चुकीचं आहे, आम्ही सांगतो ते बरोबर आहे, अशी त्यांची भावना असते. तर बघा, पहिलं आहे अवास्तव गृहीतके. अवास्तव गृहीतके. आता मुलांना तुम्हाला पहिले आपण गृहीतकेचा आपला व्हिडिओ झालेला आहे बरोबर. बघा, आपण बघितलं असेल त्याच्यामध्ये आपण विवेकशीलता, कोणते कोणते गृहीतक आपण घेतले होते? विवेकशीलता होतं, त्याच्यानंतर एकजिन्सीपणा होतं, सातत्य आणि स्थिरता. मुलांना आपण हे गृहीतकामध्ये घेतलेलं आहे. आपल्याला गृहीतक खूप महत्त्वाचे असतात. गृहीतकामध्ये मुलांना आपण हे 4 गृहीतक बघितले होते. कोणते कोणते? विवेकशीलता, एकजिन्सीपणा, सातत्य, स्थिरता. बरोबर. परंतु टीकाकारांचं म्हणणं असं आहे, जे टीका करत आहेत त्यांचं म्हणणं असं आहे, की ही जे 4 गृहीतके आहे, ही गृहीतके सिद्धांतामध्ये एकाच वेळेला लागू होत नाही. जी 4ही गृहीतके कोणती कोणती आहे? विवेकशीलता, एकजिन्सीपणा, सातत्य आणि स्थिरता. ही गृहीतके आपल्याला एका वेळी अनुभवता येत नाही. म्हणजे मुलांनो, त्यांचं म्हणणं आहे, या गृहीतकेचं उल्लंघन झालेलं आहे. काय झालेलं आहे? ही सर्व गृहीतके, पण ही आपल्या एकाच वेळी वापरात येत नाही. आपण एका वेळेला एकाच गृहीतकाचा आधार घेऊ शकतो. एका वेळेला आपण एकाच गृहीतकाचा आधार घेऊ शकतो. आणि ते 4 गृहीतक आहे. मग टीकाकार म्हणतात, की आपण सर्व गृहीतके एकाच वेळेला वापरू शकत नाही. आपण ती गृहीतके यूज करू शकत नाही. म्हणून ती गृहीतके कशी आहे? अवास्तव. अवास्तव म्हणजे प्रत्यक्षात अशी गृहीतकेच नाही, असं कोणाचं म्हणणं आहे? टीकाकारांचं. म्हणून मुलांनो, अवास्तव गृहीतके ही एक घटत्या सीमांत उपयोगिता सिद्धांतावरील टीका आहे. 2 नंबर आहे संख्यात्मक मापन. तर तुम्हाला माहिती आहे मुलांनो, उपयोगिता जी आहे, उपयोगितेचे मापन. आता मुलांनो, आपण बघितलं की उपयोगिता जी आहे, उपयोगितेचं संख्यात्मक मापन करता येतं. पण मुलांनो, जी काही गरज आहे, जी काही व्यक्तीची गरज आहे, त्या गरजाचं मापन मुलांना इथे करता येत नाही. कारण की मुलांनो, तुम्हाला माहित आहे, गरज ही व्यक्तीवर अवलंबून असते. आणि मुलांनो, याचं कारण असं आहे, की उपयोगिता ही मानसशास्त्रीय संकल्पना आहे. कोणती संकल्पना आहे? मानसशास्त्रीय. उपयोगिता ही कोणती संकल्पना आहे मुलांनो? ही एक प्रकारची मानसशास्त्रीय संकल्पना आहे. म्हणून मुलांनो, टीकाकारांचं म्हणणं आहे, जरी आपण म्हणतो की उपयोगितेचं संख्यात्मक मापन जे आहे, ते मापन करता येत नाही. कारण उपयोगिता ही काय? मानसशास्त्रीय संकल्पना आहे. कारण की मुलांनो बघा, कोणत्या व्यक्तीला किती गरज पडेल, कोणत्या व्यक्तीची उपयोगिता किती असेल, ही आपण मोजमापेचं करू शकतो का? नाही. सांगतात की संख्याचं मापन करता येतं. परंतु मुलांनो, व्यक्तिदृष्ट्या उपयोगिता ही बदलत जाते. व्यक्तीनुसार उपयोगिता बदलून जातो आणि मुलांनो, त्याची अडचण
मापनास येते. म्हणून ही मानसशास्त्रीय एक संकल्पना आहे. म्हणून संख्यात्मक मापन ही एक टीका आहे. 3 नंबर आहे अविभाज्य वस्तू. म्हणजे मुलांनो आपण वस्तूचं विभाजन याच्यामध्ये करू शकत नाही. म्हणजे उदाहरण घ्या, आता आपण बल्की वस्तू घेऊ, समजा फ्रीज असेल. काय असेल? फ्रीज. त्याच्यावर रेफ्रिजरेटर असेल. समजा आता फ्रीज, रेफ्रिजरेटर ह्या मोठ्या मोठ्या वस्तू. त्याच्यानंतर समजा आपली मोटरसायकल असेल. फ्रीज, रेफ्रिजरेटर, मोटरसायकल यासारख्या वस्तू असेल. मुलांनो असं आपण करू शकतो का? मोटरसायकलचे 2 भाग करू शकतो का? नाही करू शकत. याचं आपण विभाजन करू शकत नाही. म्हणून मुलांनो टीकाकारांचं म्हणणं आहे, की जरी ते म्हणतात, की वस्तूचं विभाजन केलं जातं, परंतु ह्यासारख्या ज्या बल्की फ्रीज, रेफ्रिजरेटर ह्यासारख्या ज्या वस्तू आहेत, मोटरसायकल आहे, याचं आपण विभाजन करू शकत नाही. या ठिकाणी आपल्याला सीमांत उपयोगिता जी अनुभवायला येत नाही. कारण की मुलांनो त्यांनी सांगितलंय, की सीमांत उपयोगिता म्हणजे वस्तूच्या शेवटच्या नगापासून मिळालेली उपयोगिता आहे. परंतु मुलांनो आपला नियम काय सांगतो? वस्तूच्या साठ्यात वाढ होत गेली, समाधान कमी होत जातं. परंतु मित्रांनो आपण काय फ्रीज का अशा अनलिमिटेड घेणार आहे का? मोटरसायकल अशा जास्त त्याचा साठा होणार आहे का आपल्याकडे? नाही. म्हणजे बल्की वस्तूच्या बाबतीमध्ये मुलांनो, जे अविभाज्य वस्तू, ज्या वस्तूचं आपण विभाजन करू शकत नाही, त्यामध्ये आपल्याला हे अनुभवास येत नाही. पण टीकाकारांच्या मते अविभाज्य वस्तू ही एक सिद्धांतावरील काय टीका आहे. सिद्धांत सांगतो वस्तूचे आपण विभाजन करू शकतो, परंतु प्रत्यक्षदर्शी आपण ज्या बल्की वस्तू आहेत त्याचं आपण विभाजन करू शकत नाही, असं टीकाकारांचं मत आहे. म्हणून अविभाज्य वस्तू ही एक घटत्या सीमांत उपयोगिता सिद्धांतावरील टीका आहे. त्याच्यानंतर मुलांनो पैशाची स्थिर सीमांत उपयोगिता. आता मुलांना तुम्हालाही माहित आहे, आपला सिद्धांत सांगतो पैशाची सीमांत उपयोगिता ही कशी असते? स्थिर असते. कशी असते? स्थिर. परंतु मुलांनो टीकाकार, जे टीका करणारी व्यक्ती त्यांचं असं म्हणणं आहे, की जी पैशाची सीमांत उपयोगिता आहे, तिच्यामध्ये व्यक्तीनुसार बदल होतो. म्हणजे व्यक्तीनुसार जी उपयोगिता आहे ही बदलत जाते. आपण सांगतो की पैशाची सीमांत उपयोगिता ही स्थिर आहे. परंतु जे टीकाकार आहे ते सांगतात की ती उपयोगिता व्यक्तीच्या गरजानुसार किंवा व्यक्तीनुसार त्याच्यामध्ये बदल होतो. म्हणून मुलांनो पैशाची स्थिर सीमांत उपयोगिता ही एक घटत्या सीमांत उपयोगिता सिद्धांतावरील टीका आहे आणि शेवटचं 5 नंबर आहे. एकच गरज. आता मुलांना तुम्हाला माहित आहे, की आपला सिद्धांत सांगतो, की एक व्यक्ती एका वेळेला घटत्या सीमांत उपयोगिता सिद्धांतामध्ये एकच गरज पूर्ण करू शकतो. परंतु टीकाकारांचं म्हणणं असं आहे, एक व्यक्ती एका वेळेला अनेक गरजा पूर्ण करू शकतो. म्हणजे समजा एक व्यक्ती आहे. एक आहे व्यक्ती. तर टीकाकारांचं काय म्हणणं आहे? ह्यांचं काय म्हणणं आहे? एकच गरज. आता आपला सिद्धांत काय सांगतो, की एक व्यक्ती एका वेळेला एकच गरज पूर्ण करू शकतो. पण टीकाकारांचं म्हणणं असं आहे, असं नाहीये. एक व्यक्ती एका वेळेला अनेक गरजा पूर्ण करू शकतो. त्याच्या एकापेक्षा जास्त गरजा असू शकतात. व्यक्ती आहे, व्यक्तीच्या एकापेक्षा जास्त गरजा असू शकतात आणि तो व्यक्ती एकापेक्षा जास्त गरजा पूर्ण करू शकतो. परंतु आपला सिद्धांत सांगतो, की व्यक्ती त्याची एकच गरज ही पूर्ण करू शकतो. म्हणजेच मुलांनो, टीकाकारांच्या मते त्यांचं म्हणणं असं आहे, की व्यक्ती अनेक गरजा पूर्ण करू शकतो. म्हणून एकच गरज हे एक आपल्या घटत्या सीमांत उपयोगिता सिद्धांतावरील टीका आहे. मुलांनो 5च टीका होत्या. टीकाचा प्रश्न फार काही पेपरला येत नाही. फक्त तुम्हाला माहीत असाव्यात म्हणून हे लक्षात असू द्या. अशा पद्धतीने मुलांनो घटत्या सीमांत उपयोगी सिद्धांतावरील टीका आपण समजून घेतला. व्हिडिओ आवडल्यास चॅनल लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक यू.